दिल्लीत 20 जुलैला झालेल्या लाठीमार प्रकरणी अनेक गंभीर आणि धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावरून समोर येतात। यातून दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर आणि केंद्र सरकारच्या एकूण भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात। शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या अमानुषतेने मारण्यात आलं त्यावरून आता केवळ पोलीसच नव्हे तर आंदोलकांना मारहाण करणारे भाड्याचे गुंड आंदोलनात घुसल्याचं बोललं जातंय। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे खाकी वर्दीतील पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काही तरुण टी-शर्ट, ट्रॅक पॅन्ट आणि चपला घालून आंदोलक विद्यार्थ्यांना लाठ्यांनी बेदम मारहाण करताना दिसतात। आंदोलक आणि विरोधी पक्षांच्या आरोपानुसार विद्यार्थ्यांना पोलिसांसोबतच काही खासगी व्यक्तींनीही अतिशय अमानुष आणि क्रूर पद्धतीने मारहाण केल्याचं समोर आलंय। काहींच्या मते तर हिटलरच्या ब्राऊन शर्ट्स म्हणजे खासगी सैन्यांप्रमाणे भाजपनं संघाच्या कार्यकर्त्यांना किंवा खासगी बाउन्सरना पोलिसांचं हेल्मेट घालून आणि लाठ्या देऊन विद्यार्थ्यांवर अमानुष मारहाण करण्यासाठी सोडल्याचा दावा केला जातो। समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही उघडपणे भाजपने हिटलरसारखं स्वतःचं खासगी सैन्य रस्त्यावर उतरवलंय असा आरोप केला। तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा यांनी एका सिव्हिल ड्रेसमधील तरुणाचा व्हिडिओ शेअर करत दिल्ली पोलिसांना थेट जाब विचारलाय। त्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार त्या तरुणाचे नाव हनी डागर असून तो दिल्ली पोलिसांच्या 8व्या बटालियनचा कॉन्स्टेबल असल्याचा दावा केला जातोय। या गंभीर आरोपांनंतर दिल्ली पोलीस मुख्यालयाने तातडीने विभागाअंतर्गत आदेश जारी करून जंतर मंतरवर तैनात असलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी केवळ पोलीस गणवेशातच हजर राहावं, सिव्हिल ड्रेसमध्ये नाही अशी तंबी दिल्याचं समजतंय। लाठीमाराच्या वेळी अनेक वरिष्ठ आणि कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या युनिफॉर्मवरील नेम प्लेटचा बॅच काढून टाकला होता। याबाबत सोनिया सेहरावत नावाच्या एका महिला अधिकाऱ्याला नेम प्लेट नसण्याबाबत विचारलं तेव्हा तिनं त्याचं अत्यंत अजब समर्थन केलंय। ॲक्शन दरम्यान नेम प्लेट खाली पडू शकतात म्हणून आम्ही त्या आधीच काढून ठेवल्या असल्याचं त्यांच्याकडून सांगितलं गेलं। परंतु आधुनिक युनिफॉर्म हे वेल्फ्रो आणि सेफ्टी बटनांचे असताना हा तर्क कोणाच्याही पचनी पडणार आहे। दुसरीकडे याच महिला अधिकाऱ्याचे इंस्टाग्राम स्टेटस सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं। त्या स्टेटसमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांचा उपरोधाने उल्लेख करत पोलिसांच्या कारवाईचं अप्रत्यक्ष समर्थन करण्यात आलं होतं। कायदा हातात घेणाऱ्यांना धडा शिकवलाच पाहिजे, जे स्वतः सरळ होऊ शकत नाही ते देश सरळ करणार का, अशा आशयाच्या या स्टेटसमुळे दिल्ली पोलिसांच्या मानसिकतेवर आणि निष्पक्षतेवरती विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। 20 जुलैच्या आंदोलनात दिल्ली पोलिसांनी क्रूरतेच्या सर्व सीमा पार केल्याचं व्हिडिओमधून उघड झालंय। सोशल मीडियावरील एका व्हिडिओमध्ये थेट दिल्ली पोलिसांचे एक डीसीपी दर्जाचे अधिकारी एका महिला आंदोलकाच्या थेट कानशिलात मारताना आणि तिला अभद्र पद्धतीने ओढताना कॅमेऱ्यात कैद झालेत। काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना टॅग करत अत्यंत संतप्त सवाल उपस्थित केला। पुरुष पोलिसांनी महिला आंदोलकांच्या अंगावर हात टाकल्याचं, त्यांचे कपडे फाडल्यानं आणि त्यांना लाथाबुक्क्यांनी मारल्याचे व्हिडिओ समोर आलेत। अभिजित दिपके यांनी आरोप केलाय की पोलिसांनी अवघ्या 12 वर्षांच्या लहान मुलीचं डोकं लाठीने फोडलं आणि तिच्या छातीवर पाय दिला। सध्या एक आंदोलक तरुणी गंभीर जखमी झाल्यानं आरएमएल रुग्णालयात मृत्यूशी झुंज देते। दुसरीकडे काश्मीरमध्ये ज्या पद्धतीने पॅलेट गनचा वापर केला गेला तसाच वापर 20 जुलैच्या आंदोलनातही दिल्ली पोलिसांकडून झाल्याचा आरोप करण्यात आला। सोशल मीडिया, प्रत्यक्षदर्शी विद्यार्थी आणि वैद्यकीय अहवालांमधून मारहाणीचे जे नवे मुद्दे समोर आले त्यातून हे सत्य समोर येतंय की जखमी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांना तातडीने राम मनोहर लोहिया आणि लेडी हार्डिंग रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। तेथून बाहेर आलेल्या काही व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांच्या शरीरांवरती पॅलेट गनच्या छऱ्यांमुळे होणाऱ्या जखमांसारखे निशाण दिसत असल्याचा दावा केला जातोय। आंदोलकांच्या आरोपानुसार जेव्हा विद्यार्थी बॅरिगेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा दिल्ली पोलिसांनी अत्यंत जवळून पॅलेट गन आणि रबरी बुलेटचा मारा त्यांच्यावर केला। काही विद्यार्थ्यांच्या पाठीवर, हातावर आणि पायावर छऱ्यांचे छोटे छोटे जखमांचे व्रण सोशल मीडियावर दाखवले जात आहेत। लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर थेट दहशतवाद्यांसारखी, दंगलखोरांसारखी कारवाई का केली गेली असा संतप्त सवाल आता सोशल मीडियावर विचारला जातोय। दुसरीकडे या प्रकरणावर प्रचंड गदारोळ झाल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या प्रवक्त्यांनी पॅलेट गनच्या वापराचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावलेत। पोलिसांच्या मते आंदोलकांना पांगवण्यासाठी केवळ पाण्याचे फवारे आणि सौम्य लाठीमार करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या शरीरावरील जखमा या बॅरिगेडच्या टोकदार लोखंडी तारा आणि झटापटीत पडल्यामुळे झालेल्या ओरखड्यांच्या असल्याचा दावा सुद्धा दिल्ली पोलिसांकडून करण्यात आला। मात्र वैद्यकीय तज्ञांकडून अद्याप यावर कोणताही फॉरेन्सिक रिपोर्ट आलेला नाहीये।
पॅलेट गनच्या आरोपांशिवाय 20 जुलैच्या रात्री दिल्ली पोलिसांनी कायद्याची कशी पायमल्ली केली याचे अनेक नवे पुरावे समोर आलेत। आंदोलक विद्यार्थ्यांचा असा आरोप आहे की पोलिसांनी नेहमीच्या लाकडी लाठ्यांपेक्षा जास्त धोकादायक असलेल्या फायबरच्या कडक काठ्या वापरल्या। इतकंच नव्हे तर सिव्हिल ड्रेसमध्ये आलेल्या काही कथित व्यक्तींच्या हातामध्ये लोखंडी रॉड होते। 20 जुलै रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास जंतर मंतर परिसरातील पथदिवे अचानक बंद करण्यात आले। संपूर्ण परिसरामध्ये अंधार पसरवून पोलिसांनी महिला आणि पुरुष विद्यार्थ्यांवरती बेदम लाठीमार केला। सोशल मीडियावर अशा काही क्लिप समोर आलेल्या आहेत ज्यात पोलीस जखमी विद्यार्थ्यांना फरफटत ओढत नेऊन पोलिसांच्या व्हॅनमध्ये फेकत असल्याचं दिसून आलंय। यामध्ये आंदोलकांचा आरोप आहे की मारहाणीत जे विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते त्यांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली नाही। पोलिसांनी जंतर मंतरकडे येणारे रस्ते ब्लॉक केल्यामुळे खासगी वाहने किंवा डॉक्टर्सला जखमींपर्यंत पोहोचता आलं नाही। काही डॉक्टर्सलाही अडवण्यात आलं। हे सर्व आरोप प्रत्यारोप असले तरी सोशल मीडियावर जे व्हिडिओ समोर येत आहेत ते बघता नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे। सरकारनं विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याची सखोल चौकशी लावणं अत्यंत गरजेचं ठरतंय। महिलेवरती हात उचलणाऱ्या त्या डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याला तुम्हाला माहिती आहे दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर काय कारवाई केली, तर त्यांना जंतर मंतरच्या आंदोलनापासून फक्त लांब ठेवण्यात आलंय। लांबा नावाचे हे अधिकारी आता जंतर मंतरवर दिसणार नाही एवढीच काय ती त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई जी आहे ती दिल्ली पोलिसांनी केली आहे अशी बातमी समोर आलेली आहे। दुसरीकडे ज्या पोलिसांनी लाठीमार केला, भयानक लाठीमार केला, कायद्याचे जे नियम आहेत पोलीस कॉन्स्टेबलसाठी किंवा अधिकाऱ्यांसाठी ते सगळे मोडीत काढले। त्या लोकांचे सुद्धा अशा पद्धतीचे स्टेटस पाहायला मिळाले की अगोदर तुम्ही आम्हाला डिवचवलं तर आम्ही तुम्हाला डिवचवणार। हे झुरळ स्वतःला सांभाळू शकत नाही, हे देशाला सांभाळायला चालेल। काही मोजक्या पोलिसांमुळे या आंदोलनामध्ये सगळेच दिल्ली पोलीस बदनाम झालेत। आता या पोलिसांवर काय कारवाई केली जाणार यावर कोणीही बोलत नाही। मात्र विद्यार्थ्यांनी कसा लाठी हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं, कशा पद्धतीने दगडफेक केली या गोष्टी दाखवण्यामध्येच आता व्यस्त झालेली काही ठराविक यंत्रणा दिसून येते। पण उभा देश पाहत होता। या आंदोलनामध्ये सुरुवात ही पहिल्यांदा पोलिसांकडूनच झाल्याचा आरोप वारंवार करण्यात आला होता। आता या पलीकडे जाऊन सुद्धा जे एसीपी, डीसीपी किंवा वरिष्ठ दर्जाचे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा जंतर मंतरवरील आंदोलन हँडल करता आलेलं नाहीये। त्यांच्यावरती काय कायदेशीर कारवाई केली जाईल हे माहिती नाही। मात्र काही मोजक्या पोलिसांमुळेच जंतर मंतरवरील अख्खं आंदोलन बदनाम झालं। आज हे आंदोलन अशा टोकाला येऊन पोहोचलंय की महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील वेगवेगळ्या ठिकाणी जंतर मंतरवरील या आंदोलनाला पाठिंबा दिला जातोय। वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांकडून विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज होतोय। पटनामध्ये सुद्धा अशीच भयावह परिस्थिती जी होती ती पाहायला मिळाली होती। आता या सगळ्या गोष्टींमध्ये सार फक्त एवढंच दिसून येतंय की काही ठराविक पोलीस यंत्रणा आणि त्यांना वरून आलेला आदेश या दोन गोष्टींमध्ये मिसमॅच झाला आणि जे इतिहासात कधी घडलं नव्हतं आणि कदाचित भविष्यात घडत राहील अशा पद्धतीने संसदेवरतीच मोर्चा निघाला। आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जातो की नाही हे पाहण्यासारखं असणारच आहे। मात्र कायद्याचे नियम म्हणजे आंदोलकांनी नियम मोडले ते तर आंदोलक होते, मात्र ज्यांनी शपथा घेतल्यात ही वर्दी अंगावर घालण्या अगोदर त्यांनीही जे कायदे मोडले त्यांच्यावर काय कारवाई होती याकडे उभा देश बघतोय। जेव्हा हे मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि हे जे कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन ज्यांच्या वक्तव्यामुळे उभं राहिलं ते CJI जस्टिस सूर्यकांत यांनी मात्र आम्हाला हे जे जंतर मंतरवर सुरू आहे हे व्हिडिओ बघण्यासाठी वेळ नाही, आमचा वेळ वाया घालू नका असं सांगून हे प्रकरण डिसमिस केलं। त्यामुळे जिथे न्याय व्यवस्था, जिथे पोलीस यंत्रणा, जिथे प्रशासकीय यंत्रणा, जिथे सरकार एकाच बाजूने बॅटिंग करत असेल त्यावेळी फिल्डिंग करण्यासाठी जनतेलाच मैदानात यावं लागतं। इतकाच काय तो मेसेज या आंदोलनातून दिला जातोय। तुम्ही या आंदोलनाकडे कसं पाहता? पोलिसांनी जे जंतर मंतरवर केलं ती वेळेची परिस्थितीची गरज होती की गरज नसताना हे आंदोलन पांगवण्यासाठी किंवा वरून आदेश आलाय म्हणून त्या पद्धतीने मुंडी हलवण्यासाठी केले गेलेला हा प्रयोग पूर्ण फसला आणि त्यामुळे सगळे गणित उलटे सुरू झाले? कमेंट करा। जय महाराष्ट्र।